नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींना दिलासा. जानेवारी महिन्याच्या हप्त्या संदर्भात अपडेट समोर. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जो जानेवारी महिन्याचा हप्ता अद्यापपर्यंत मिळालेला नाही, त्या हप्त्याबद्दल एक आता अपडेट समोर येताना दिसत आहे. ह्या अपडेटमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळेल याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात हा जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका लाडक्या बहिणींना कधी मिळेल. बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारची महत्वाकांक्षी असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची लाभार्थी महिला वाट पाहत आहेत. आता या संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, अद्यापपर्यंत तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता हा मिळालेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळाला नाही त्याची कारणे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. तसेच आता जानेवारी महिन्याचा हप्ता हा कधी मिळेल याची वाट आता आपल्या लाभार्थी लाडक्या बहिणींना लागलेली आहे आणि हा लाभार्थी लाडक्या बहिणी या जानेवारी महिन्याची वाट पाहत आहेत. आता या संदर्भात एक मोठी माहिती समोर येताना आपल्याला दिसत आहे. केवायसी मधील प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका महिलांच्या प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या महिलांचे पैसे म्हणजे डिसेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाही त्या महिलांना केवायसी मध्ये त्यांनी प्रश्नाची चुकीची उत्तर दिल्यामुळं त्यांचे हे पैसे अद्यापपर्यंत त्यांना मिळालेले नाहीत आणि याचाच हा जो गोंधळ निर्माण झालेला आहे, हा गोंधळ सोडवण्यासाठी आता अंगणवाडी सेविकांना महिलांच्या प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे आदेश हे आता शासनाकडून देण्यात आलेले आहेत. अनेक महिलांनी केवायसी करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. मी तुम्हाला आताच सांगितलं की केवायसी मधील चुकीच्या कारणामुळे तुम्हाला हे पैसे मिळालेले नाहीत महिलांनो. त्यामुळे महिलांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे. आता अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पडताळणी केली जाणार असल्याने केवायसी संदर्भातील लाडक्या समस्या निपटारा अंगणवाडी सेविका करणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या ई केवायसी मध्ये तुमच्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका सुधारण्यासाठी अंगणवाडी सेविकांना आता तुमच्या घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि या अंगणवाडी सेविका तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून तुमचा अहवाल शासनाला देतील. त्यावेळेस तुमचे हे रखडलेले पैसे हे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत महिलांनो. पुढे बघा, जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखेत बदल. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांचं अकाली विमान अपघातात निधन झाल्याने राज्य सरकारकडून 3 दिवसाचा दुखावटा जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखेत बदल केला आहे. 5 फेब्रुवारी या दिवशी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका 7 फेब्रुवारी या दिवशी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच मतमोजणी 7 फेब्रुवारी ऐवजी 9 फेब्रुवारी या दिवशी पार पडणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालेला आहे. याचाच दुखवटा म्हणून आपल्या राज्य शासनाने 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर ज्या आपल्या राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, ह्या निवडणुका हा दुखवटा जाहीर केल्यामुळे पुढे 2 दिवसांनी पुढे लांबवण्यात आलेल्या आहेत आणि याची नवीन जी तारीख असणार आहे 7 फेब्रुवारीला जिल्हा परिषद पंचायत समितीची प्रत्यक्ष मतदान होणार आहे आणि 9 फेब्रुवारीला त्याचे निकाल लागणार आहेत. महिलांनो, जिल्हा परिषद निवडणुका ह्या लांबल्यामुळे आता लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी येईल याची वाट पाहावी लागत आहे. पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका तुमच्या अकाउंटवरती कधी मिळेल. बघा, जिल्हा परिषद निवडणुका आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता देणार असल्याचे बोलले जात होते, परंतु पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. जिल्हा परिषद निवडणुका 7 फेब्रुवारीला होणार आहेत, त्यामुळे त्या अगोदर हप्ता जमा होऊ शकतो असे बोलले जात आहे. मात्र त्या दृष्टीने हालचाली होताना दिसत नाहीत. त्यामुळे हप्ता आणखी लांबणीवर पडणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जिल्हा परिषदेची निवडणूक ही 2 दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे आणि 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारीला ही निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक लांबल्यामुळे लाडक्या बहिणीला असं वाटत आहे की त्यांचा जानेवारी महिन्याचा हप्ता अजून पुढे जाणार का किंवा 7 फेब्रुवारीच्या अगोदर हा हप्ता लाडक्या बहिणींना मिळेल का, अशी लाडक्या बहिणींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होताना आपल्याला दिसत आहेत. याच प्रश्नाचं उत्तर म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. पुढे मी तुम्हाला सांगतो की नेमका जानेवारी महिन्याचा हप्ता हा तुम्हाला कधी मिळेल. बघा, जानेवारी महिना संपत आला तरी लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले नाहीत. यामुळे लाडकींचा हिरमोड झाला होता. आता जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिला जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची अपडेट ही असणार आहे की जानेवारी महिना संपत आला तरी लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले नाहीत. जानेवारी महिना आता संपलेला आहे. जानेवारी महिना संपला तरी सुद्धा आपल्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये हे मिळालेले नाहीत. यामुळे लाडकी बहिणींचा हिरमोड झाल्याचं आपल्याला पाहायला दिसत आहे. आता जानेवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या
पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे आता चालू आठवड्यामध्ये दिला जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर बघा डिसेंबर पर्यंतचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. मी तुम्हाला आता सांगितलं की डिसेंबर पर्यंतचा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालेला आहे. त्यानंतर आता जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वांना पडलेला असतानाच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यावर 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. बघा लाडक्या बहिणींनो, डिसेंबरचा हप्ता बऱ्याच लाडक्या बहिणींना मिळालेला आहे आणि काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांच्या ई-केवायसी मध्ये चूक झालेली आहे किंवा त्यांचे कागदपत्र पडताळणीमध्ये त्या अपात्र ठरलेल्या आहेत. अशा लाडक्या बहिणींना डिसेंबरचा सुद्धा हप्ता मिळालेला नाही आणि बऱ्याच अशा महिला आहेत आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्याला डिसेंबरचा हप्ता हा मिळालेला आहे. तर जानेवारी महिन्याचा हप्ता अशाच लाडक्या बहिणींना मिळणार आहे ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे आणि हा जानेवारी महिन्याचा हप्ता हा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यावर येण्याची दाट शक्यता आता वर्तवली जात आहे. महिलांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येईल याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांच्या लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्ता कधी येईल, हप्त्याची नेमकी तारीख काय असेल याची माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.